महत्त्वाच्या घडामोडींचं राजकीय विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत, एक मुलाखत सुद्धा, पण त्याआधी महत्त्वाच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठीचा प्रचार संपला। महायुती मविया ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक। 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांचा डिझाईन बॉक्सला गर्दी झाली असल्याची तक्रारीनंतर पोलिसांकडून पाहणी, तथ्य नसल्याचं पोलीस फिरले माघारी। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात रिक्षात सापडले लाखो रुपये। तर पिंपरीच्या रहाटणीमध्ये भरारी पथकानं जप्त केल्या 19 वॉशिंग मशीन। पिंपरी चिंचवड मधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये तणाव। भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी हातात दांडके घेऊन करतायत आवाहन। जर समजा या लोकांनी विकास केलाय तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? जर विकास केला असेल तर मग पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याची वेळ का येतेय? राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, असं काहींचं वागणं। पुण्यातल्या सभेतून मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला, तर अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवण्याचं पुणेकरांना आवाहन। नऊ वर्षात भ्रष्टाचाराचा राक्षस इथं उभा राहिला, त्याला हटवायचंय। नगरसेवक होण्याआधी तू भंगारच्या गाड्या चालवायचा, नाव न घेता महेश लांडगेंवर अजित पवारांची पिंपरीतल्या सभेतून टीका। हिंदुत्वाच्या आडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही, जमिनीवर भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र। न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार नाहीत। विलिनीकरणाच्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूर्णविराम। 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला लागणार निकाल। आखाड्यामध्ये आज शेवटचा दिवस होता प्रचाराचा। या संपूर्ण रणधुमाळीमध्ये राजकीय नेत्यांनी एकमेकांची उणीधुणी काढली, टीका केली, नाही ते एकमेकांना बोलले, अक्षरशः कपडे फाडले। आज प्रचाराचा धुरळा संध्याकाळी 5 वाजता खाली बसला, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बसलेले नाही तर बसवलेले मुख्यमंत्री आहेत, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली आणि या प्रचाराचा शेवट सुद्धा टीकेनं केला। न्यूज 18 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक विषयावर आपली बेधडक मतं व्यक्त केली। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना जनतेनं धडा शिकवावा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। मराठी माणसाच्या थडग्यावरती तुमचा विकास जर घडणार असेल तर काय चाटायचा तो विकास? खरी संपत्ती ही तुमची जमीन आहे। तुमची भाषा आणि जमीन गेली, तुमचं अस्तित्व नष्ट। राज्यकर्ता जो असतो ना, हा बसलेला माणूस पाहिजे। हा बसवलेला माणूस असेल ना तर त्याच्याकडनं काही नाही होत। ते हे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमची मराठी लोक कामाला लागली जी भाजपमध्ये। पहिली आत्ता मला असं वाटतं जनतेची काठी बसणं गरजेचं आहे या निवडणुकीत। महापालिका निवडणुकीसाठी मुंबईचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। याच पार्श्वभूमीवर न्यूज 18 मराठीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली। यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार घणाघात केला।
अहो साधी गोष्ट आहे ना, एक माणूस मुख्यमंत्री होता, बरोबर की नाही? मुख्यमंत्री पदावरनं निवडणूक झाली, संपली, बरोबर आहे? मग शिवसेना फोडली, मग शिंदे आले आणि त्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलं आणि ते त्यांनी स्वीकारलं. जर एखादा बसलेला माणूस असता, ठाम माणूस असता, त्याने नकार दिला असता. सो बसलेला आणि बसवलेला ह्याच्यामध्ये फरक असतो ना. मी बसवलेला का उठवलेला, मी झोपलेला का जागा, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने 3 वेळा मला मुख्यमंत्री बनवलं, 2 वेळा माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूने आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे. पण ठीक आहे, आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो तर काही हरकत नाही. पालिका निवडणुकीच्या प्रचारात हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज ठाकरेंनी याच मुद्द्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची करू म्हणून सांगतात जाहीरनाम्यात. काय म्हणायचंय, काय 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 सांगायचं तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली माझं मराठी पण घालू नका, कळलं का? तुमच्या हिंदुत्वाच्या नावाखाली तुमची राज्य तुम्ही सांभाळणार, तुमची अस्मिता तुम्ही सांभाळणार, तिथे तुमच्या हिंदुत्व येत नाही. तिथे हिंदुत्वाच्या बुरख्या घालून आमच्याशी लढू नका. कशी हिंदी सक्ती उद्धव ठाकरेंनी आणली आणि 2 वेळा त्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय केला हे दाखवलेलं आहे. राजसाहेब, आता तुमचं बंधूंशी पटायला लागलेलं आहे, त्यामुळे माझ्याशी बोलायच्या ऐवजी हे बंधूंशी बोललं पाहिजे. आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही युती करतात. सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक प्रचारात लाडकी बहीण योजनेचा वारंवार उल्लेख केला जातोय. महिला वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा प्रतिदावा करण्यासाठी राज ठाकरेंनी महागाईचा मुद्दा पुढे केला. लाडकी बहीण योजनेमध्ये म्हणताय की आम्ही 1500 रुपये देतोय, मग आम्ही 2100 करणार होतो, पण 1500 रुपये आज तुम्ही आमच्या माता भगिनींना देताय. महागाई किती वाढवून ठेवली हो? 1000 रुपयाचा सिलेंडर आहे फक्त महिन्याला. 1500 मध्ये फक्त 1000 रुपये सिलेंडरवरती गेले तुमचे. काय करणार 500 रुपयात? पण याच्यावरती तुम्ही त्यांच्याकडनं मतं मागताय. माझ्या माता भगिनींना पण समजलं पाहिजे आपल्याकडनं आपल्याला देतायत काय आणि काढून घेतायत किती. लाडक्या बहिणीचा बिलकुल हप्ता थांबणार नाही. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. विरोधकांनी किती बोंबाबोंब केली, किती खोट्या अफवा पसरवल्या, तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. मतदानापूर्वी राजकीय राडे आणि मतदारांना पैसे वाटण्याच्या काही तक्रारी समोर आल्या आहेत. त्यावरूनही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. प्रश्न असा आहे, जर समजा ह्या लोकांनी विकास केलाय तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? जर तुम्ही विकास केलायत ना, बिकॉज विरोधी कोण आहेत मग? आता एवढ्या सगळ्या आज क्लिप्स बाहेर येत आहेत. भाजपच्या पॅम्पलेटमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या पॅम्पलेटमध्ये 5-5 हजार रुपये तुम्ही लोकांना प्रत्येक मताला वाटताय. येत आहेत कुठून पैसे? आणि जर तुम्ही विकास केलाय तर पैसे का वाटताय? राज ठाकरेंनी पालिका निवडणूक प्रचारात ठराविक मुद्दा जनतेसमोर मांडून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. त्याला सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. प्रचारात सत्ताधारी आणि राज ठाकरेंमध्ये ही जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.